אוקיי, אז בסייעתא דשמיא נעשה ונצליח. משנת פסחים आपण फोर्थ चॅप्टर आज कम्प्लीट करू आणि जे पण आज आलेत ते फार लकी आहेत. फर्स्ट ऑफ ऑल, ऑफकोर्स सगळेजण येतात ते एव्हरी शिवरीमध्ये लकी असतात, पण आज काहीतरी स्पेशल आहे. जे स्पेशल शिवर आहे खानुकावर. खानुका तुम्ही बोलाल का उद्यापासून चालू होते, मग आज खानुकाचा काय प्रश्न येत आहे, पण खानुकाचा अंडरस्टँड करायसाठी आपल्याला खूप टाइम पाहिजे खरं खरं तर. पण सध्या नुसतं आपण खानुकाचा एक व्हेरी इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट बघूया आणि लेट्स सी किती आपल्याला टाइम जमते तेवढा. आणि एक मोठी सिक्रेट जी कोणाकोणाला माहिती असेल, कोणाला नसेल माहीत, पण इट्स अ बिग थिंग, इट्स अ बिग, खूप मोठी गोष्ट आहे ती. आणि जे पण अंडरस्टँड करतील, ज्याला पण ते अंडरस्टँडिंग, ती जे पण वापरतील त्या गोष्टीचा, इट विल बी अ बिग मास्टर की फॉर लॉट ऑफ थिंग्स. तर आपण बेजात शेम, लेट्स होप एव्हरीथिंग विल बी फाईन आणि आपण त्या ह्याला रीच करू शकू मिरचे आशेम. सो लेट्स स्टार्ट. ॲज युजल वी स्टार्ट विथ अ स्मॉल प्रेयर आणि नंतर मग आपण पुढे जातो. Yep. Okay. तर तुम्ही ती प्रेयर बघू शकाल तुमच्या स्क्रीनवर. सो फर्स्ट ऑफ ऑल वी थँक आकाश बरखू यांनी आपल्याला ऑपॉर्च्युनिटी दिली थोडासा अभ्यास करायला. आजच्या काळी इट्स नॉट दॅट सिम्पल, सगळ्यांना माहीत आहे. खूप डिस्ट्रॅक्शन्स आहेत, खूप गोष्टी आहेत जे आपल्याला नाही करून देत, पण सध्या असे आपण येऊ शकलो, करू शकलो. सेकंडली ऑफकोर्स उसकी में मलाखा राव गॅब्रिएल तरकर जे काळजी घेतात का एव्हरीडे शिवरिम होतील. उद्यापासून शिवरिम 5:30 वाजता चालू होतील इन इस्रायली टाईम. आणि इंडियन टाइम 3 तास म्हणजे किती झाले, 9 वाजता, अराउंड 9 o'clock राईट. इंडिया 9 वाजता चालू होतील. तर कारण खाननुकाचा टाइम सेम टाइम आहे इकडे पण, त्या टायमाला आम्हाला लावायला पाहिजे अराउंड 5 o'clock. तर मग म्हणून जे शिव देणारे आहेत त्यांना खाननुका लावला पाहिजे, म्हणून मग हाफ एन आवर पुढे. तर मग उद्यापासून इस्रायली टाइम 5:30 वाजता शिवर चालू होईल आणि इंडियन टाइम 9 वाजता. तर दॅट्स द थिंग. मग ऑफकोर्स वी ऑल्सो थँक राव दानियल तरकर फॉर स्टार्टिंग सच अ नाईस प्लॅटफॉर्म. आणि लेट्स स्टार्ट. ओके, इंग्लिशमध्ये पण तुम्ही बघू शकाल, इंग्लिशमध्ये पण लिहिलं आहे. या יהי רצון מלפניך, אדוני אלוהי, שלא יארע דבר תקלה על ידי, ולא אכשל בדבר הלכה, וישמחו בי חברי. לא אומר על טמא טהור, ולא על טהור טמא, ולא ייכשלו חברי בדבר הלכה, ואשמח בהם, כי אדוני ייתן חוכמה מפיו, דעת ותבונה. קל עיני ואביט נפלאות מתורתך. With this small prayer we start the shiur. तर माहिती आहे, खॉखमा comes from HaKadosh Baruch Hu. आणि खॉखमा इज विजडम. आणि तोरासाठी विजडमची गरज नाही. तोरासाठी सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट थिंग आहे इज सियात दिशमाया. म्हणजे आकाश बरोबरची मदत, परमेश्वराची मदत पाहिजे तोरा अंडरस्टँड करायला. बिफोर वी स्टार्ट, बिफोर वी से एनिथिंग, फाईन, म्हणून आपण थोडीशी नमाज आपली एव्हरी टाइम पाहिजे आपल्या जिभेवर, ओठावर, जिभेवर जे बोलतात तसं. तर एव्हरी टाइम आपल्याला ती नमाज आपल्या सोबत पाहिजे. कोणता पण, केव्हा पण अभ्यास करताना, कोणती पण गोष्ट करताना थोडीशी तफिला, एक छोटीशी तफिला सोबत छोटीशी नमाज, छोटीशी प्रेयर आपण केली पाहिजे. आकाश बरकुला विचारलं पाहिजे का त्याचा गायडन्स असून दे, त्याची आपल्यावर दया असून दे, म्हणजे आपण त्याचा थोडा अंडरस्टँड करायला आपल्याला बुद्धी येईल, अंडरस्टँड येईल. दॅट्स द फर्स्ट थिंग, म्हणून आपण ती छोटीशी नमाज करतो. सेकंडली आपण चालू करतो आपला शिवर विथ डेडिकेशन. म्हणजे आपण बोलतो का मिस द मेरिट ऑफ लर्निंग बी, जे पण आपण शिकतोय बी स्कूत द मेरिट, त्याच्या मेरिटनी ये रेफुआ श्लेमा
ואנה אלחנה בת סיוון, אמ, חיים יצחק בן יעל שיראל, רב פסח, יוסף בן הינדה, עם כל खो आमका इस्रायल. आणि जे पण आपली नमाज, जे पण आपण करतो, जे पण आपण थोडासा अभ्यास करतो, इट्स जे पण आपण हेल्दी आहोत ती हेल्दी राहून दे, ती पण आपली नमाज असू दे. सोबत प्रत्येक माणसाने त्याची पण नमाज केली पाहिजे एव्हरी टाइम का तो रेफवा, तो एव्हरी टाइम हेल्दी असू दे, ती पण नमाज केली पाहिजे. कारण बोलतात का जगामध्ये नमाजशिवाय काही नाही मिळत. पहिले नमाज केली पाहिजे सर्व गोष्टींसाठी, सर्व छोट्याच्या छोट्या गोष्टींसाठी नमाज केली पाहिजे. आपण याकोबावीकडून शिकतो, בגד ללבוש, לחם לאכול ובגד ללבוש. याकोब अविनीनं पण नमाज केली होती का त्यांनी त्याला आपल्याला खायला पाव दे आणि घालायला कपडे. तर मग आपण एवढी बेसिक नेसेसिटी पण त्यांनी नमाज केली, तर आपण ज्या स्टँडर्डला राहतो आपल्या आणि आपले बेसिक नेसेसिटी, आपली सगळ्यात कमीत कमी गोष्ट, सगळ्याची गरजेची गोष्ट एवढ्या झाल्यात का आपण त्याच्याशिवाय राहू नाही शकत. तसंच तर मग आपण किती नमाज केली पाहिजे, प्रत्येक गोष्टींसाठी नमाज केली पाहिजे. कारण छोटीशी पण आपल्याला, ज्यांच्याकडे गाडी आहे, कार आहे, तर ते कारशिवाय राहू नाही शकत. आणि तर त्यासाठी पण त्याची बेसिक नेसेसिटी झाली. म्हणून बोलतात का माणूस मग गरीब गरीब होत गेला आणि त्याच्याकडे त्याला सवय असेल कोणती तरी स्पेशल जेवण जेवायची, आणि तो आधीपासून खात आलाय आणि त्याची ती बेसिक नेसेसिटी आहे, तर जमातीचा तो तो कर्तव्य आहे का त्याला ती गोष्ट दिली पाहिजे, कारण त्याची सवय आहे त्याला खायची. त्याच्याशिवाय त्याचं जेवण जाणारच नाही घशाच्या खाली. तर दॅट द हलाखाप्रमाणे तसं आहे. पण दॅट्स द फर्स्ट थिंग. आणि ऑल्सो द, आपण जे पण अभ्यास करतो त्यासुदे इल्यू निशमत अभी मोरी बेनसिओ बेन सारा, इमी मोरती פנינה בת אלישבע, הרי כפרת משכבה, עם כל, וגם माझा साबाचा पण दिवस आहे खानुकामध्ये, 2 दिवसामध्ये. तर एलिएझर בן דוד, עם כל מי ששוכב איתם, תהיה נשמתם צרורה בצרור החיים. Okay, so with this we start our shiur. Um, okay, fine. As usual, we start with a small story. Um, छोटीशी स्टोरीने आपण चालू करतो नॉर्मली. पण ऑफकोर्स आता खानुकाबद्दल खूप बोलायचं आहे. आय होप किती आपल्याला जमेल तेवढा. त्याच्यामध्ये खूप इंटरेस्टिंग गोष्टी असतील, आणि जे पण या शिवला आले ते फार लकी आहेत. दॅट्स व्हॉट आय से. एनिवे, या एक ॲज युजल एक स्टोरी आहे की मी जी राव एफ्राईम एलियाहू शपीरोकडून ऐकली होती. आणि अम, त्याच्यामध्ये एक फार छान एक्झाम्पल म्हणून आपण शिकतो काहीतरी मोठी गोष्ट. तर एक त्याचा आजोबा ही स्टोरी बोलायचा, ही छोटी गोष्ट बोलायचा ज्याच्याने अंडरस्टँडिंग करायला आपल्याला. काय एक जसं आपल्याला माहिती आहे काय, का वडील घरी घरी आले तर सर्व सर्व मुलं मागे लागतात. त्यांना माहित नाही काय करायचं, कुठे जायचं, काय करायचं, सगळे त्याच्या मागे लागतात. सगळ्यांना तोच पाहिजे असतं. आणि मग त्याला, त्या माणसाला स्वतःचा टाइम नाही मिळत घरी. तर तसाच एक माणूस होता, तो घरी आल्यानंतर त्याचा मुलगा फार त्रास द्यायचा त्याला, आणि त्याला हे करूया ते करूया, आणि ते त्याच्या मागे लागायचा. तो बोलला अरे ह्याला काहीतरी दिलं पाहिजे, काहीतरी गेम दिलं पाहिजे, काहीतरी खेळ दिला पाहिजे, याच्यामध्ये तो बिझी राहील. त्यांनी काय केलं, त्यांनी एक पेपर घेतला, त्यांनी बघितलं न्यूजपेपरमध्ये अख्खा जगाचा मॅप होता. या तर पूर्ण जगाचा मॅप होता.
सर्व कंट्रीज आणि सर्व सर्व देश आणि त्यांनी काय केलं, सर्व फाडले आणि तो त्या मुलाला बोलला, हे घे तुझ्यासाठी मस्त खेळ आहे, हे बघ सगळे जॉईन कर, सर्व जॉईन कर आणि अख्खा जग बनव, जग बनव. तर तो बोला, तो बाप बोलला, बेटा ऑफकोर्स. त्या मुलाला आता किती तास लागतील ही गोष्ट करायला, कारण तो काय एवढूसा मुलगा आहे, त्याला काय अजून त्याला माहित नाही एक्झॅक्टली कुठे काय आहे. आता आरामात माझं काम मी करीन, नंतर मग त्या संगत खेळत बसीन. तेवढा तेवढा टाइम तरी तो बिझी राहील. तर तो ए, अ, 10 मिनिटामध्ये तो मुलगा आला, पूर्ण मॅप त्यांनी तयार केलं. सर्व एवढे पीसीस, एवढे पाडलेले पीसीस, पझल तो त्यांनी बनवला अख्खाच्या अख्खा आणि त्याच्या आबाकडे आला आणि दाखवला 10 मिनिटामध्ये. तो बाप बोलला, असं कसं होऊ शकते? तुला कसं माहित जग कसं आहे? तुला कसं माहित कोणती कंट्री कुठे आहे? आणि मी एवढे तुकडे केले होते, एवढे पीसीस, एवढे तुकडे केले होते, तरी पण तुला ए, एवढे फाडले होते ते न्यूजपेपरचे तुकडे, आणि तरी पण तुला एवढं लवकर कसं जमलं करायला? ए, तर तो मुलगा बोलला, खूप इझी होतं, खूप इझी होतं. तो इझी कसं आहे, खूप डिफिकल्ट होते, मला पण डिफिकल्ट होते अख्खा जग बरोबर लावायला, आणि 10 मिनिटामध्ये लावलं. खूप, असं कसं, कसं जमलं तुला एवढं करताना, करायला जमलं? तर तो मुलगा बोलला, खूप इझी होतं. का माहितीये? ह्या ह्या पेपरच्या मागच्या साईडला एका एका माणसाचा मोठाच्या मोठा फोटो आहे. तर मी तो फोटो बनवला. मला माहिती आहे डोळे कुठे असतात, नाक कुठे असतात, तोंड कुठे असतं, केस कुठे असतात, आणि त्याच्याने मी तो मागे अख्खाच्या अख्खा फोटो बनवला, आणि मागच्या साईडला हा जग निर्माण झाला. तर मला काहीच डिफिकल्ट नव्हतं हे करायला. तर वाव, एवढी मोठी गोष्ट. तसंच प्रत्येक माणसाला जग सुधारायला निघतो. त्याला पाहिजे असं जग सुधरेल, चांगले चांगल्या रीतीने वागतील, खूप गोष्टी सुधारतील, हे बरोबर नाहीये, ते बरोबर नाहीये, हे नाही. पण ह्याच्या मागे एक मोठी सिक्रेट आहे. प्रत्येक माणसाने समज स्वतःला नीट बनवलं, समज तो स्वतः नीट वागेल, समज तो स्वतः चांगल्या रीतीने वागेल, चांगल्याशी हालाखा पाळेल, जे पण हक्कातच बरोबर बोलतोय ते करेल, तर पूर्ण जग बनेल, पूर्ण जग आपोआप बनेल. जग सुधारायची गरज नाही, माणसाने स्वतःला सुधारायला पाहिजे. तो सुधारला तर पूर्ण जग त्याचा बनला. तसं राव शपीरोनी एक छान एक्झाम्पल देऊन आपल्याला एक्सप्लेन केलंय का, का माणसाने कसं वागलं पाहिजे, कसं त्यांनी दुसऱ्यांच्या मागे नाही लागलं पाहिजे सुधारायला, स्वतःला सुधारलं पाहिजे. आणि त्याचा पूर्ण लाईफ मध्ये त्याचा तोच काम आहे, का स्वतःकडे बघ, स्वतःकडे बघ. नॉर्मली माणूस त्याच्या बेनजूक म्हणजे त्याची पार्टनरच्या मागे लागतो, हा तो बरोबर नाही, नाही तर नवरा बरोबर नाही आहे, तो असं असं करतो, ते तसं करतो, नाही तर ती बाई बोलते का ना, तो पुरुष बोलतो का नाही, ती बायकोचं हे बरोबर नाही आहे, ते बरोबर, ते बरोबर दिसतं. पण बालशेम तर बोलतात का, जेव्हा त्याच्यामध्ये स्वतःमध्ये काहीतरी खोट असेल, स्वतःमध्ये कोणती तरी गोष्ट बरोबर नसेल, म्हणून समोरच्याची खराब गोष्ट तिला दिसते, त्याच त्याच फील्डमध्ये, त्याच याच्या गोष्टीमध्ये. तर मग मी स्वतःला बोलतोय, सगळे कोणा तुम्हाला नाही बोलत, पण कसं, समज जर मी बघतोय का ते दुसऱ्यामध्ये दुसरा लाशवणारा बोलतोय, म्हणजे मी माझ्यामध्ये सुधारलं पाहिजे, म्हणजे मी पण लाशवणारा बोलत असेल. तर ते ते माणसांनी बघितलं पाहिजे, आणि त्याच्यानी समज तो स्वतःला बनवेल तर पूर्ण जग बनेल. ए, तर आपण विल जस्ट जम्प टू मिशनायोत, कारण आपल्याला खानुका बद्दल पण थोडासा बोलायचं आहे, आणि फार इंटरेस्टिंग गोष्ट आहे. इट्स अ बिग डीप थिंग, फार खूप, इट्स अ बिग सिक्रेट. एनिवे, तर आपण लास्ट टाइम बघितलं होतं मिशना, आपण लास्ट मिशनामध्ये, फोर्थ चॅप्टरमध्ये, फोर्थ चॅप्टरमध्ये लास्ट मिशना तुम्ही बघू शकाल तुमच्या स्क्रीनवर. तो शीन जरा त्या बाजूला सरकलाय, पण आय होप यू डोंट माइंड.
आपण हिब्रू मध्ये वाचू नंतर मग इंग्लिश मध्ये पण बघूया. अम, ओके, fine. שישה דברים עשה חזקיהו המלך יהודה, חזקיהו מלך יהודה, על שלושה הודו לו, ועל שלושה לא הודו לו. על שלושה הודו לו, גררה, גרר עצמות אביו על מיטה של חבלים, והודו לו. כיתת נחש הנחושת, והודו לו. גנז ספר רפואות, והודו לו. ועל שלושה לא הודו לו, קיצץ דלתות ההיכל, ושיגרם למלך אשור, ולא הודו לו. סתם את מי גיחון העליון, ולא הודו לו. עיוור ניסן בניסן, ולא הודו לו. יופי, दिस इज द मिशना. आपण इंग्लिश मध्ये पण बघूया. तुम्ही बघू शकता इंग्लिश मध्ये, आपण एक्सप्लेन करायला ट्राय करूया पुढे. ए, तर इथे वी हॅव अ व्हेरी इंटरेस्टिंग गोष्ट आहे. त्याच्यामध्ये खिचकिया मेलेक बद्दल बोलतात. खिचकिया मेलेक मेलेख अम, चा आबा तो होता आहाजा मेलेख, आणि तो राशा होता, तो विकेड किंग होता. आणि खिसकिया मोठा चदीक होता. बोलतात का खिसकिया मेलेख मेलेख हा मशियाख मशियाख बनायला तो होऊ शकत होता. तो ऑलमोस्ट मशियाख होणार होता. पण पण प्रॉब्लेम झाला. प्रॉब्लेम काय होता का त्यांनी एक वेळा हक्कादोष बरोखून त्याच्यासोबत मोठा नेस केला, मोठा मिरॅकल केला. तर त्यांनी आकाश साठी शीर गाणं नाही गायलं. आणि त्या गोष्टीसाठी बोलतात का त्या गोष्टीसाठी त्याला तो मशियाह नाही नाही निवडले गेला, कारण त्याची ती चूक झाली. म्हणून बोलतात का माणसाने जेव्हा आपण कोणती पण मिरॅकल होते, कोणती मोठी गोष्ट होते, तर सिवदात होदा करतात. नाहीतर आकाशभर खुला तोदाला बा बोलतात. आणि जो पण माणूस अ, ते करायचं थांबून जातं, त्याचा बरोबर नाही करत चांगल्या रीतीने, तर तर खास विशालोम त्याची लेवल तो खाली पडते त्याची. तर आपण बघतो खिसकिया ओमेलेखला ती ॲबिलिटी होती, पण ती पोटेन्शियल होती, पण ती ती अपॉर्च्युनिटी मिस झाली. तर सहा गोष्टी केल्या. कोणत्या कोणत्या गोष्टी केल्या तुम्ही इंग्लिशमध्ये वाचले असतील ते आता. सहा गोष्टी त्यांनी केल्या. सहा गोष्टी त्यांनी केल्या. तीन गोष्टीसाठी खाखामीम म्हणजे सेजीज आहेत आपले, रब्बानींनी त्याला बोलले अरे वा, चांगली गोष्ट केलीस. आणि नाही, तीन गोष्टींसाठी ते बोलले चांगली गोष्ट केली, आणि तीन गोष्टींसाठी बोलले नाही, बरोबर गोष्ट नाही केली. कोणते ते तीन गोष्टी होते? पहिले तीन गोष्टी होते, त्यांनी ए, अ, त्याचा आबा, त्याचा बाप मेल्यानंतर, बापच बोलू शकतो कारण त्याला त्याला रिस्पेक्ट नव्हता दिला, कारण तो राशा होता. तर तो मेल्यानंतर, म्हणून वारल्यानंतर त्यांनी त्याचे हड्डे आहेत ते एका अम, रश्शींच्या खाटेवर ठेवून त्याला अख्ख्या ए, जमिनीवर तो ओढत घेऊन गेला. म्हणजे त्याने एवढी डिसरिस्पेक्ट दिला, एकदम खराब रीतीने त्याच्या ए, त्याच्या आबाला ए, घेऊन गेला मेल्यानंतर, पूर्ण अख्ख्या जमातीमध्ये, अख्ख्या टाउनमध्ये, अख्ख्या सिटीमध्ये. का? कारण त्याला पाहिजे होता का ते, त्याच्यामुळे मे बी त्याच्या आबाला रिपेंटन्स मिळेल, त्याला काहीतरी, त्याला ओलामाबा मे बी, कारण तो खूप त्यांनी खूप गोष्टी, वाईट गोष्टी केल्या होत्या. तर ती गोष्टी, आणि सेजीस त्याला बोलले चांगली गोष्ट केली. या दुसरी गोष्ट होती का
त्यांनी जो मोशे रब्बेनूनी बनवलेला सर्प होता, जो ए, मोशे रब्बेनू बनवलेला सर्प होता. तुम्हाला माहिती आहे का, जेव्हा सर्प जेव्हा ते मिदबारमध्ये होते आणि माणसं त्यांच्याबद्दल उरीत बोलायला लागले, तर तेव्हा आकाशबाळकोनी सर्प पाठवले आणि खूप माणसं मेले. तेव्हा अ, आशेमनी बोलला मोशे रबेनूला का एक कॉपरचा, तांब्याचा सर्प बनव आणि तो वर एका काठीवर लाव, आणि ते बघून सगळे माणसं त्याला बघतील आणि वाचतील. तर त्यांनी तो सर्प अजूनपर्यंत होता, जेव्हा खिसकिया मेलेख होता तेव्हा पण, तेव्हापर्यंत होता. आणि त्याच्यामुळे अबोधा जरा करायला लागले माणसं. माणसं बोलली, हा नाही सर्प आहे, त्याची अबोधा जरा चालू झाली. म्हणजे मूर्तीपूजासारखे त्याला मानायला लागले. आणि म्हणून त्यांनी काय केलं, त्यांनी ते- तो कुठला त्याचा त्यांनी तोडून टाकला आणि नष्ट केला तो. कारण माणसं नाहीतर मूर्तीपूजा करायला लागतील म्हणून, त्याला ते आयडल वर्शिप करायला लागले म्हणून. म्हणून ते दुसरी गोष्ट त्याच्यासाठी रब्बानीम त्याला बोलले, चांगली गोष्ट केली. तिसरी गोष्ट होती सेफेर रेफुओत. रेफुआ रेफुआ इज हिलिंग. सर्व गोष्टी होत्या त्याच्यामध्ये. एक बुक होता सेफेर रेफुओत करून, आणि त्याच्यामध्ये सर्व गोष्टी होत्या. त्याच्यामध्ये कोणता प्रकारचा रोग झाला तर त्याच्यामध्ये लिहिलं होतं त्याचा क्युअर काय, त्याचा त्याचा औषध काय. आणि तो औषध घेतल्याबरोबर तो माणूस माणूस सुधरायचा. तर त्यांनी काय केला, त्यांनी तो लपवला, तो बुक इग्नोर केला का, कारण सर्वजण बोलत होते, हा समज जर काय कोणाला झालं तर ते आहे ना आपल्याकडे, कशाला काळजी करायची, त्याच्यामध्ये बघायचं काय झालं त्यांचे, हो संपला. ते- त्याला पाहिजे होता का आकाशभर खूप कडे माणसं बघतील. समज माणसाला काय त्रास झाला, त्याला बरं नसेल, पाय दुखते, हे दुखते, तर त्याच्यामध्ये आपल्याला आकाशबरोबर काहीतरी बोलतोय आपल्यासोबत, ते आपल्याला अंडरस्टँड केलं पाहिजे. आणि ते माणसाने सुधारल्यानंतर तो रोग नाहीतर ती गोष्ट आहे ती जाईल नॉर्मली. एक्सेप्ट फॉर गिलगुलीमच्या गोष्टी असतात, मी नाही त्याच्याबद्दल काय बोलत. पण नॉर्मल गोष्टींमध्ये समज माणूस ती गुण आहे तो सुधरेल, नाहीतर तो मितवा बरोबर करेल, तर तो त्रास त्याचा जाईल. पण त्यावेळेला काय करायचे तेव्हा, हा त्याच्यामध्ये बघूया काय त्याचा उपाय आहे, हा हे याच्यासोबत घेतलं तर ताप निघून जाईल, योफी चला ते घेऊया, ह्या औषधसाठी ते. तर त्यांनी तो लपून टाकला आणि रब्बानी बोलले, चांगली गोष्ट केली. हे तीन गोष्टी होते त्याच्यासाठी ते बोलले का फार खूप मोठी चांगली गोष्ट केली. आणि तीन गोष्टी होती ज्याच्यासाठी बोलले का हे बरोबर नव्हती. तर ते तीन गोष्टी कोणत्या होत्या का, त्यांनी अं, जे पण बेथामिगदाश च्या तिकडे एखादला जे दरवाजावर मोठ्या गेटवर तो स्ट्रिप गोल्डन प्लेटिंग होती, तर त्यांनी ती काढली आणि ती मेलेख अशूरला पाठवली. कारण त्याच्याकडे त्यांनी बोललं का, मला एवढे एवढे पैसे दिल्याशिवाय नाहीतर मी तुमच्यावर अटॅक करीन आणि तुम्हाला त्रास देईन. तर त्यांनी काय केलं, त्याच्याकडे एवढे नव्हते पैसे, एवढे त्याच्याकडे नव्हता, म्हणून त्यांनी ते गोल्ड, सोनं काढलं आणि तो दिला त्याला. तर त्याच्यासाठी रब्बानी बोलले, हे बरोबर नाही केलं तू. का, हा परमेश्वरावर विश्वास ठेव, जो तो प्रोव्हाइड करेल. तर मग तुला ते सोन्याची प्लेटिंग आहे हे खालची, ती काढायची गरज नव्हती, ती काढायची गरज नव्हती. ते त्यांनी रब्बानी बोलले का हे बरोबर नाही केलं. दुसरी गोष्ट त्याच्यासाठी रब्बानी बोलले बरोबर नाहीये का, त्यांनी गिहोन नहार एक नदी होती, आणि नदी जी येरुशलेमला यायची गिखोन नॉर्थ वरून, ती त्यांनी बंद केली तिकडे. ती पाणी नाही येऊन दिलं इकडे का, कारण तो बोलला का, समज जर दुश्मन येरुशलेम येत असतील तर रस्त्यामध्ये त्यांना पाणीच नाही मिळणार येरुशलेमला यायला, कारण ती नदीच नाहीये त्यांच्याकडे. नदी त्यांनी बंद करून टाकली.
आणि त्या रब्बानीम त्याला बोलले हे बरोबर नाही केलं. का जे पण रिसोर्स आहेत, जे पण सोर्स आहेत, जे पण पाणी तू बंद केलं येरुशलेमला येणारा, हे बरोबर नाही केलंस. तू परमेश्वरावर विश्वास ठेवला पाहिजे. आणि परमेश्वर हकालच बरोबर बोलला, हाशेम बोलला का तो येरुशलेमला सांभाळेल. तर त्याच्यामध्ये विश्वास ठेव आणि पुढे जा. तू एवढी मोठी गोष्ट कसं केलीस, हे बरोबर नव्हतं त्याच्याप्रमाणे रबानींप्रमाणे, आणि तिने ती गोष्ट केली. तिसरी गोष्ट म्हणजे काय, का आपल्याला माहिती आहे का, जेव्हा आधीच्या काळी एव्हरी मंथ, प्रत्येक मंथ रोश खोदेश, ते बोलायचे आज रोश खोदेश चालू आहे, उद्या म्हणजे रोश खोदेश चालू झालं, हा नवीन खोदेश चालू झाला. आणि लीप इयर डिसाईड करायचा प्रश्न होता. तर एव्हरी टाइम लीप इयर त्यांना डिसाईड करायला लागायचा. लीप इयर म्हणजे काय, का आपल्या हिब्रू कॅलेंडर प्रमाणे आपल्याला माहिती आहे, हिब्रू कॅलेंडर प्रमाणे आपल्याकडे 13 महिने असतात लीप इयर मध्ये. नाही तर नॉर्मली 12 असतात. आणि लीप इयर असेल तर अजून एक आदारचा महिना येतो, ऍड करतात. आणि म्हणून मग पुरीम सेकंड आधारमध्ये येतं. पण त्यावेळेला आपण शिकलो होतो आपल्या मेगिलामध्ये, मसेकत मेगिलामध्ये, मिशनातमध्ये आपण शिकलो होतो आधार महिन्याबद्दल. आणि मग 2 आधार असतील तर काय करायचं आपण शिकलो होतो भाऊ हाशेम. तर तर 2 आधार येतात लीप इयर मध्ये. तर ते आधी डिसाईड करतात. पण खिसकिया मेलेकनी बोलतात का त्यांनी निसान चालू झाल्यानंतर आधार त्यांनी दुसरा लीप इयर केला. कारण तो बोलला का माणसांना जमणार नाही याला यावर्षी पेसाखसाठी. म्हणजे निसान आधार नंतर येतोय निसान, निसान मध्ये असतं पेसाख, पेसाख मध्ये माणसं निघतात घरातून यायला बेतामिदशला. पण त्यावेळेला तो बोलला का नाही, त्यांना त्यांना फार डिफिकल्ट होईल यावर्षी, म्हणून आपण काय करूया, आपण ऍड करूया अजून एक आधार. आणि त्यांनी केव्हा केला, खूप लेट झाला त्याला. निसान चालू झाल्यानंतर लिहिले. पण ऑब्विसली निसानचा महिना चालू झाल्यानंतर परत आधार सेकंड सेकंड आधार डिसाईड नाही करू शकत. तर रबाने आपले शिकवतात का नाही, निसान चालू नव्हतं झाला, इट वॉज द लास्ट डे ऑफ आधार, म्हणजे लामेद आधार. 30 दिवस जो 38 डे ऑफ आधार जेव्हा आपण बोलतो, रोश खोदेश बोलतो आपण, तर तो दिवस होता. आणि जसं काय तेव्हाच निसान चालू झाला. म्हणून ते बोलतात का हे बरोबर नाही गोष्ट केली त्यांनी, का डिसाईड करून का आधार महिना येणार आहे. आधार महिना चालू झाला आणि त्याच्या आधीच त्यांनी लास्ट मोमेंटला, म्हणजे 15 तारखेप्रमाणे पर्यंत करायचं असतं, तर त्यांनी 30 तारखेला केलं. आणि ती जी मोठी चूक झाली. आणि हे 6 गोष्टींबद्दल लिहिले, हाकीस किंवा मेलेखनी केलंय. तर मग तुम्ही विचार, काय याचा काय प्रश्न येतो आपल्याला आता, आपल्या इकडे पेसाक आणि याचा काय कनेक्शन. तर आपण लास्ट मिशनामध्ये बोललो होतो, कोणते कोणते 6 गोष्टी जे येरिखोच्या माणसांनी केली होती. तुम्हाला आठवते आधीचा मिशना. तर जसं आपण तिकडे बोललो होतो का येरिखोच्या माणसांनी केलेली होती. आणि अ, त्या त्या माणसाने जे येरिकोच्या माणसांनी केलेली ती गोष्ट होती, ते पण 6 गोष्टी होत्या. आणि आपण बघतो का ती मिशनायोत, अप्पा, एक मिनिट, येरिखो येरिखो ओके, येरिखोच्या माणसांनी केलेली गोष्ट होती. 6 गोष्टी केल्या होत्या त्यांनी. आणि त्याच्याप्रमाणे 3 गोष्टी होते जे रबानी बोलले ठीक होते, आणि नंतरचे 3 गोष्टी होते जे बरोबर नव्हते. तर इन द सेम वे, तसंच इकडे पण आपण हिजकिया मेलेक बद्दल पण बोलतो. एनिवे, आपण बेजात हशेम बेशातो मुसलाखात आपण अं, हा चॅप्टर कम्प्लीट झालाय हसदे हशेम. हो चॅप्टर आपला कम्प्लीट झाला. आता आपण नेक्स्ट टाइम पासून बेजात हशेम 5th चॅप्टर ला जाऊया. पण आता नेक्स्ट नेक्स्ट वीक खानुका आहे. तर बेजात हशेम आपण खानुकाबद्दल ऑफकोर्स बोलूया. अम, खानुकाचा सण फार स्पेशल आहे. त्याच्यामध्ये खूप गोष्टी आहेत, खूप त्याच्यामध्ये डीप गोष्टी आहेत, जे आपल्याला खूप खूप मोठा शिवर लागेल अंडरस्टँड करायला. त्याच्यामधले सिग्निफिकन्स अँड स्टफ. ऑफकोर्स हालाहोत वगैरे राव उरियल करतात, आणि सर्व सर्व रबानी एक्सप्लेन करतात इकडे हालाहोत वगैरे. तर ते तुम्ही तर ऑब्विसली त्याचा
तुम्ही थोडासा माहित असेल त्याच्याबद्दल, तुम्ही ऑलरेडी रिवाईज केलं असेल या वीकमध्ये. पण तरी सुद्धा एक फार फार इंटरेस्टिंग गोष्ट ऐकली मी राव एली मनसूर कडून. आणि ती गोष्ट मी अ, मला शेअर करायची आहे तुमच्यासोबत बेजात असेल. अम, एनिवे, तर एक फार मोठा सेगुला आहे. सेगुला म्हणजे तुम्हाला माहिती आहे सेगुला, आम सेगुला. जी पण गोष्टी समज जर फॉर एक्झाम्पल माणसाचा समज काय हरवलं, तर बोलतात का एक स्पेशल गोष्टी बोलली पाहिजे एला दे मेहीर आणेनी, आणि त्यांनी मदबत चॅरिटीला टाकले पाहिजेत, आणि त्यांनी ती गोष्ट त्याला पुन्हा मिळेल. म्हणजे तो सेगुल आहे. खूप गोष्टी आहेत, खूप सेगुल होत आहेत, आणि खूप गोष्टी आहेत. आपल्याला माहिती आहे का आपलं हे आम सेगुला मानले जातं. माणसं विचारतात का, ते रावने एक्सप्लेन केलं त्या शिवमध्ये. नाही, तर माणसं विचारतात का ती धागा बांधतात हाताला, लाल लाल कलरचा धागा बांधणे म्हणजे काय सिग्निफिकन्स आहे त्याच्यामध्ये, काय सेगुल आहे. तर तर रावने एक्सप्लेन केलं त्यांना का या सेगुला आहे ना, ऑफकोर्स सेगुला आहे. सेगुलाले परनसा, कोणाला, ज्याने तुला विकलं त्याला सेगुलाले परनसा आहे. ज्याने तुला विकलं त्याची कमाई जास्त झाली. दुसऱ्या कुठे मेकोर नाही त्याचं काय, ते त्याच्यामध्ये कुठे तोरामध्ये लिहिले नाही काय लाल धागा बांधला पाहिजे हाताला. ते नुसतं कुठून आलं नाही माहित. तर एनिवे, तर अशा खूप गोष्टी आहेत ज्याचे काहीच मेकोर नाही, त्याचं काहीच सोर्स नाही आहेत. आणि ते करणे फार डेंजरस आहेत, कारण मे बी ते अबोधा जरासारखं आहे आणि स्टफ, त्या माणसाने सांभाळलं पाहिजे. पण जे सेगुलाबद्दल आपण बोलणार होताच, तो एक स्पेशल सेगुला आहे जो गेमारामध्ये लिहिलाय. गेमारामध्ये लिहिलंय. तुम्ही समज जर गेमारा अबोधा जरामध्ये 18th पेजवर त्याच्यामध्ये लिहिलंय या सेगुलाबद्दल. ए, बघू शकतो, मे बी आय जस्ट ट्राय टू शेअर विथ यू मे बी. तर या सेगुलाबद्दल पण लिहिलंय. एनिवे, तर ठीक आहे. राबी मेर ची, ते त्यांची बायको ती बुरिया, या ब्रुरिया त्याची बायकोचं नाव आहे. आणि तिची बहीण होती ज्याला घेऊन गेले होते. आणि तिला एका जागेवर ठेवली होती. आणि राबी मीरच्या बायको त्याला बोलते, जाऊन वाचव त्याला, तिला वाचवलं पाहिजे. कसं काय तिला घेऊन गेले आणि कोण, तू एवढा मोठा सद्दीक, तू वाचवलं पाहिजे तिला, काय पण कर, वाचव. तर तो जातो तिकडे आणि तो खूप ब्राईब देतो. तो रिश्वत देतो त्या, जिकडे वॉचमॅन असतो, तो गार्ड आहे, खयाल आहे, त्याला तो खूप पैसे चापतो. आणि त्याला बोलतो का सोड तिला. तर तो बोलतो बघ, सोडायला हरकत नाही, पण त्यांना कळलं तर ते मारून टाकतील. त्या 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 पोलिसला जेलमधून सोडलं, जेल नाही ती गोष्ट होती तिकडं, त्या बायकांना ठेवतात तिकडे. तर तो बोलला काय काळजी नको करूस, नुसतं बोल एला दे मीर अनिनी, असं बोल, आणि ते तुला तुला काय नाही करू शकणार. म्हणजे गॉड ऑफ गॉड ऑफ मेयर आन्सर मी. आणि मग तो वाच, तो ते वाचते, तू वाचशील. तर तो बोलला मला काय माहित बेमेथ फायदा आहे, तर असं बोलून काय होणार आहे. तर तो बोलतो बघ, ते कुत्रे आहेत तिकडे, आपण काम करू, त्यांना सोड, आणि ते जेव्हा तुझ्या अंगावर येतील तेव्हा हे बोल, आणि बघ कसं इट वर्क्स. तर तो बोला ओके. आणि त्यांनी ते खूप डेंजरस कुत्रे होते ते त्यांनी सोडले. आणि अ, बेमेत त्यांनी त्यांनी त्याला काय नाही केलं. तर मग म्हणून त्यांनी अ, तर त्यांनी तिला सोडलं आणि ती सुटली ए, त्या त्या प्रॉब्लेम मधून, त्या जेलमधून काइंड ऑफ. तर
तसंच दॅट्स दॅट्स द सेगुला. म्हणून केव्हा पण मोठी गोष्ट होते, केव्हा केव्हा खूप मोठी डिफिकल्टी येते आणि खूप डेंजर एरियामध्ये असेल, कोण डेंजरस पोझिशनमध्ये असेल, नाहीतर त्याला काही येशुआ पाहिजे असेल, तर त्याला ही गोष्ट लागू होते आणि म्हणून माणूस बोलू शकतो काय ला दे मेर आणि आणि तो वाचेल. ए, तुम्ही इकडे अवधं जरा तर इकडे तुम्ही बघू शकता. इंग्लिशमध्ये पण आहे लिहिलेलं. ए, तर दॅट्स द सेगुला. तर अ, या पॉइंटवर मार्शा एक फार इंटरेस्टिंग गोष्टी बोलतात. ते बोलतात का मार्शा एक मोठे राबे होते आणि ए, मार्शा म्हणजे राबे श्मूल एडेल्स. आणि ते मोठे राबे होते आणि त्यांना कोणाला माहित नव्हतं त्यांची मोठी स्टोरी आहे. कोणाला माहित नव्हते मोठी राबे आहेत आणि सगळ्यांना वाटायचं कोणतरी हा कोण माणूस आहे असा लांब केसवाला आणि कोणत्याकडे एकदम चांगल्याशी ट्रीटमेंट नाही द्यायची त्याला. पण नंतर कळलं का तो मोठा राबी आहे आणि मोठा त्याची कुठच्या कुठे त्याची लर्निंग आहे आणि त्याचा सर्व मोठे मोठे ओला माबामध्ये माणसं त्याच्याकडे दिन घ्यायला येतात. म्हणजे जजमेंट त्याच्याकडे विचारायला येतात. म्हणजे तो हेवन मध्ये मोठा राबी आहे. तर म्हणून तेव्हापासून त्याला मोठी त्याला कवोद मिळाला आणि तो मोठा राबी त्याला त्याची ट्रान्सलेशन तुम्ही त्याची कॉमेंट्री गेमरामध्ये मागच्या साईडला महाराष्ट्राची कॉमेंट्री असते आणि त्याच्यामध्ये ते बोलतात का एक रूल आहे तोरामध्ये का तो माणूस जिवंत असताना त्याच्याबद्दल एलोके अब्राहम जसं आपण बोलतो आम्ही त्यामध्ये एलोके अब्राहम एलोके इस्हाक एलोके याकोब ते नॉर्मली त्याच्यामध्ये लिहिलेले नाही जात जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत. हा एका पॉइंटवर बघतो आपण इस्हाक अविनूच्या बद्दल लिहिलंय. तर बोलतात कारण इस्हाक अविनू आंधळा झाला जेव्हा तो ओल्ड झाला तेव्हा, जेव्हा तो वयस्कर झाला तेव्हा त्या दिसायचं बंद झालं. तर म्हणून त्या मोमेंटला बोलतात का इवे निशब के मेत. आणि जसं काही माणूस आंधळा असेल जसं काय ते दिसायचं बंद होतं तेव्हा तो ॲज इफ ही इज नॉट लिव्हिंग. तो एक कॉन्सेप्ट आहे दुसरा म्हणून त्याचं नाव पण इन्क्लूड केलं. आकाश बरोबर कोणी एलोके इचखाक दिले. पण एनिवे नॉर्मली एलोके अब्राहम एलोके इस्हाक आणि एलोके याकोब त्यांच्या लाईफ टाईम मध्ये नव्हतं लिहिलं. तर मी इकडे कसा राबी मेहरनी स्वतःबद्दल तो तिकडे असताना तो बोलला का राबी मेर राखून एलाका एला दे मेर अनेनी बोलतो आपण. तर म्हणजे कोण राबी मेर द गॉड ऑफ राबी मेर लिहिलंय. तुम्ही ट्रान्सलेशन पण बघाल तर गॉड ऑफ मेर लिहिलंय. आन्सर मी या. तर तर इकडे कसं इकडे इकडे पण तो रूल कसा लागू येते कसा लागू झाला इकडे. खरा म्हणजे नाही झाला पाहिजे खरा म्हणजे तो लाईफ टाईम मध्ये नाही. तर मग मार्शा एक्सप्लेन करतात का नाही 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 ते रबी मेहर बद्दल नाही बोलत. रबी मेहर बद्दल नाहीये. तो हक्काच बरखू बद्दल बात चालले बोलतोय आपण. याला दे मेहर द वन हू इल्युमिनेट्स द वन हू गिव्स लाईट. तो द वन हू गिव्स लाईट म्हणजे हकाश बरखू त्याच्याबद्दल आपण बोलतोय आनेनी. आणि तो मला आन्सर देईल. दॅट्स वन थिंग. आणि सेकंड एक्सप्लेनेशन अजून एक पॉइंट बोलतात ते अजून एक एक्सप्लेनेशन बोलतात का जो देव जो देव म्हणजे आकाश बरोबर हो ज्यांनी आपल्याला ओर आणला ज्यांनी आपल्याला लाईट आणला किंवा खानुकामध्ये जी मिरॅकल केली तशीच मिरॅकल आत्ता पण माझ्यासोबत कर. एला दे मेईर आनेनी. तो ती मिरॅकल जी तू हन्नुकामध्ये केलेली होतीस ती मला आत्ता ती पण मिरॅकल माझ्यासोबत आत्ता कर. आणि मग ती मिरॅकल होऊ शकते. तर मग ते लिहिलंय. तर मार्शाप्रमाणे आपण एक नवीन ऍस्पेक्ट बघतो इकडे का आपण आकाश बरोबर खुलं बोलतोय तो एला एला का दे मेहीर आनेनी. ते बोलताना आपण हाशेम बद्दल बोलतो ना रब्बी मेहीर बद्दल. पण बेनिश काय बोलतात बेनिश काय आपल्याला माहिती आहे बेनिश काय
बोलतात का खानुकामध्ये पद्धत आहे खूप लोकांची का ते बाजूला एका वन ऑफ द डेज एका दिवशी खानुकाच्या एका दिवशी बाजूला एक बत्ती लावतात राबी मेरच्या नावाने. अ, आणि याला कादेमी राणीने बोलतात. दॅट्स ती पद्धत. बेनिश काय आणतंय योसेफ खाईम मी बगदाद ते हिलखोत खानुकामध्ये पाराशात मिकेच मध्ये शना रिशोना तिकडे ते घेऊन येतात ते आणि ते लिहिलंय. अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे याच्यामध्ये पुढे. बघूया आपल्याला किती जमते हे अंडरस्टँड करायला. पण तुम्ही एक वेळ ते अंडरस्टँड कराल गोष्ट ही फार इंटरेस्टिंग गोष्ट आहे आणि त्याच्यामध्ये खूप खूप सिक्रेट्स आहेत. आणि आपण एक वेळ ते समज करायला लागलो अंडरस्टँड करू तर अम, तर आपला हा नुका इज ऑन द डिफरंट लेवल ऑल टुगेदर. तुम्ही बघाल की जी अपॉर्च्युनिटी आहे या वर्षी आणि आपल्याला जी अपॉर्च्युनिटी मिळते हानुकामध्ये ती केव्हाच नाही मिळत पूर्ण वर्षामध्ये. तर इथे अम, अजून एक गेमार आहे. एक फार इंटरेस्टिंग गेमार आहे शब्बात मध्ये. आणि तिथे तुम्ही बघू शकाल तुमच्या स्क्रीनवर. पहिले ते हिब्रू मध्ये आपण थोडंसं बोलूया. तर इंग्लिशमध्ये बघूया आपल्याला जास्त टाइम नाही आहे एनिवे. तर तुम्ही बघू शकता की राबी झेरा होते आणि त्यांनी बघितलं ते मसेखेत शब्बातमध्ये 77 पेजवर सेकंड पेजवर आहे. तर त्याच्यामध्ये लिहिलंय का राब झईर आणि बघितलं का रबी उद्या चांगल्या मूडमध्ये आहेत. ते एवढ्या चांगल्या मूडमध्ये आहेत तर ए, तर आत्ता चांगला टाइम आहे. तर रबी उद्या बोलला तुला काय पाहिजे ते विचार मला. तू खूप चांगल्या मूडमध्ये आहे रबी उद्या. काय पाहिजे ते विचार. तर रबी झेईरा त्यांना विचारतात का मला प्रश्न आहे का आपण बघतो का दरवेळेला बकऱ्या का जातात मेंढ्यांच्या समोर आधी. वाय डू गोट्स गो बिफोर शीप्स. तो प्रश्न आहे. किती इंटरेस्टिंग प्रश्न आहे. जगाची कोणती ती गोष्ट विचार आणि तो काय विचारतो रब झईरा काय विचारतात रब येहुदाला का बकऱ्या का जातात मेंढ्यांच्या समोर. आधी बकऱ्या जातात आणि नंतर मेंढ्या जातात. हा कोणत्या टाईपचा प्रश्न आहे. असा प्रश्न कोण विचारतंय. असा प्रश्नामध्ये काय अर्थ आहे पण नाही. हा प्रश्न त्यांनी विचारला आणि गेमामध्ये लिहिलंय. आणि राशी एक्सप्लेन करतात त्याच्यामध्ये का बकऱ्या नॉर्मली काळ्या असतात आणि मेंढे मेंढे ते नॉर्मली शीप असतं ती पांढरी असते. ते राशी एक्सप्लेन करतात. एक मिनिट पण त्याच्या मागे काय काय आहे काय चाललंय याच्या मागे. तर तर तिकडे एक्सप्लेनेशन मध्ये तुम्ही बघाल तरी छोटी गोष्ट नाहीये. त्याच्या मागे खूप मोठी सिक्रेट आहे. त्याच्या मागे एक लिहिलंय रबी झेईरा. त्यांना तो आन्सर काय मिळतंय का दिस इज द क्रिएशन ऑफ द वर्ल्ड. म्हणजे मीनाकुशल ओलाम काय क्रिएशन ऑफ द वर्ल्ड ब्रियातोशल ओलाम असा एक्सप्लेनेशन मिळाला त्याला. म्हणजे क्रिएशन मध्ये ही गोष्ट आहे. एक मिनिट क्रिएशन मध्ये गोष्ट आहे बकऱ्या पुढे जातात मेंढ्याच्या. मला माहित फार इंटरेस्टिंग आहे. ए, तर ए, ते बोलत नाही दॅट्स द क्रिएशन ऑफ द वर्ल्ड. आकाश कोणी अख्खा जग ब्रियातोशल ओलाम द क्रिएशन वॉज इन दिस वे. काय वॉट द क्रिएशन द क्रिएशन पहिले डार्कनेस येतं आणि मग लाईट येतं. पहिले डार्कनेस असतं पहिले काळोख होतं आणि मग उजेड येतं. दॅट्स द क्रिएशन ऑफ द वर्ल्ड. वाव. हा प्रश्न पण खूप डीप प्रश्न होता आणि त्याचा आन्सर पण फार मोठा खूप मोठा आन्सर होता त्याच्या मागे.
क्रिएशन ऑफ द वर्ल्ड, क्रिएशन बद्दल बोलतोय आपण. आणि मग राफ साधक कोण एक्सप्लेन करतात. फाईन, आपल्याला जास्त टाइम नाही आहे, पण आपण फास्ट करूया. फास्ट जरा एक्सप्लेन करायला ट्राय करतो. जस्ट पे थोडंसं टेन्शन. तर राफ साधू कोण एक्सप्लेन करतात का दॅट्स द वे ऑफ द लाईफ. हीच पद्धत आहे जगाची. हीच पद्धत आहे. आकाश बाळकोनी अख्खा जग तसा बनवलाय. पहिले माणसं आपण मिस्राईम मध्ये गेलो, इजिप्त मध्ये गेलो, आणि आपण इजिप्त मध्ये गेलो, आणि नंतर आपल्याला तोरा मिळाला. दॅट्स द पॉइंट. पहिले इजिप्त मध्ये गेलो आणि मग आपल्याला तोरा मिळाला. पहिले अंधारात गेलो, इजिप्त म्हणजे एवढा त्रासात गेलो, आणि नंतर आपल्याला तोरा मिळाला. जेव्हा माणसांनी तो मोठा पाप केला, वासरू बनवला, सोन्याचा वासरू बनवला, आणि तो वासरू बनवल्यानंतर आकाश बरोखूनी बेतामिकदाच दिला आपल्याला. तर म्हणजे पहिले काळोख आला, आणि नंतर 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 आपल्याला मोठा लाईट मिळाला, तोरा मिळाला. तर मग ह्याचा अर्थ आहे का कोणती पण चांगली गोष्ट मिळवण्यासाठी माणसाला त्रास भोगला पाहिजे, मग त्याला मोठी चांगली गोष्ट मिळते. तर राव एली मनसूर बोलतात का त्यांना माहित पाहिजे होतं का की ओके, दिस इज द वे. अख्खा जग तसं चालतं आपल्याला माहिती आहे, पण काहीतरी असेल ज्याच्यामध्ये आपण पळवाट असेल ज्याच्यामध्ये आपण या गोष्टीवरून आपण शॉर्टकट मारू शकतो, आणि त्रास नाही आला पाहिजे माणसाला. तर आणि आपल्या टाइम्स मध्ये पण आपण बघतो आपल्या वेळेला की हॉलोकॉस्ट झाला. 6 मिलियन इस्रायल लोकांना मारलं. आणि बोलतात का 6 मिलियन नाही, एकाच इस्रायलला 6 मिलियन वेळा मारलं. अ, तर आणि नंतर आपल्याला एरेस इस्रायल मिळाला. आपल्या इस्रायलला यायला जमलं. इस्रायल राष्ट्र निर्माण झाला. तर त्यांनी एक वेळ राव रुबेन एल्बाजला बोलले, राव रुबेन एल्बाज इकडे मोठे रब्बी आहेत, आणि त्यांच्या स्फूर्तीने खूप माणसं, खूप खूप हजारो माणसांना त्यांनी तोराच्या लाईनवर लावलंय, बरोबर लाईनवर. आणि तर त्यांनी एक्सप्लेन केलं का कोणती पण तसं लिहिलंय तोरामध्ये का प्रत्येक गवताच्या प्रत्येक गवतावर एक एंजल असतं, आणि तो त्याला फटका येतो आणि बोलतो, "व- अजून वर ये, अजून उग, अजून वर ये, मोठा हो." तर त्याला फटका मिळतो, आणि मग त्याला बोलतो का अजून मोठा हो. प्रत्येक गवताच्या गवत एक एक लीफवर, एका पानाला, प्रत्येक पानाला फटका मिळतो, एक एंजल देतो. प्रत्येक पानाला एक एंजल असतं त्याचा, आणि तो त्याला फटका देतो आणि त्याला बोलतो वर उग, अजून वर, अजून मोठा हो, अजून मोठा हो. दॅट्स द वे. म्हणजे मोठा व्हायसाठी, ग्रोथसाठी, प्रोग्रेस व्हायसाठी फटके लागतात. हं? तर ते बायपास करायला कोणती वे आहे ज्याच्यामध्ये आपण त्या त्रासातून नाही जायसाठी. तर स्फात एमेत, स्फात एमेत एक मोठे राबी होते. आणि त्यांचं नाव होतं राव राव येहुदा आर्यलेव ऑल्टर. या तर स्वात एमेत त्यांनी एक मोठा त्यांची बुक आहे स्वात एमेत, आणि त्याच्यामध्ये ते लिहितात का आकाश बरोखोनी ओरा गनूज ओर बनवला होता, लाईट बनवला होता, स्पेशल लाईट होता तो. आणि एक वेळा शब्दात झाला, आणि जेव्हा माणसांनी एचचा दात खाल्ला, आणि शब्दात झाल्यावर तो ओरा गनूज, ओर तो लाईट होता स्पेशल, तो नाहीसा झाला या जगामधून, आणि ते त्यांनी बंद करून टाकला कुठेतरी, ज्याच्यामध्ये आपल्याला नाहीच आहे तो ओर. आणि म्हणून मोठ्या शब्दातला आदाम हा रिशोननी 2 दगड घेतले आणि त्यांनी लाईट बनवला, म्हणून आपण मेओरे हा एश करतो. आपण लास्ट टाइम पण थोडासा बोललो होतो याच्याबद्दल, की मिशनात मध्ये जेव्हा आपण बोलू योम किपूर आणि शब्दात मध्ये काय फरक आहे, तर तिकडे तो लाईट बनवला होता. स्पाते मध्ये एक्सप्लेन करतात 2 टाईपचे लाईट्स असतात. एक असतात ज्याच्यामध्ये कोणती तरी पेट धरतं, म्हणजे कोणती गोष्ट जळतं, त्याच्याने तो लाईट निर्माण होतं, तो आग निर्माण होते, आणि त्याच्याने लाईट लाईट निर्माण होतं.
आणि दुसरी गोष्ट आहे जी ओरा मेईर, जी आकाश बरुखू जो लाईट देते, स्पेशल लाईट आहे, त्याच्यामध्ये काय जळायची गरज नाही, काय पेटवायची गरज नाही, ती स्पेशल लाईट आहे. आणि ती ओरा गनूज होती. आणि ती लाईट ओरा गनूज आहे. आणि समज जर माणसानी ती लाईट तो धरू शकला, ती लाईट, त्या लाईट जेव्हा मिळू शकते त्याला, तेव्हा त्याला ती त्रासातून जायला लागणार नाही. त्याला विदाऊट त्रास काढून त्याचा प्रोग्रेस होऊ शकतोय. तर ही लाईट केव्हा होते, तर रोके आपल्याला बोलतात. ओके ओके, मोठे राबे होते. आणि ते आपल्याला बोलतात की 4 तास आहेत वर्षामध्ये जेव्हा ती लाईट आपल्याला दिसू शकते. ते कोणते 4 तास आहेत? प्रत्येक हानुकाला जेव्हा आपण बत्ती लावतो, तर जो पहिला अर्धा तास असतो, दॅट्स द मिtzवा, आपल्याला माहिती आहे. आणि त्या अर्धा तासामध्ये ती लाईट दिसते आपल्याला, ती लाईट येते. आणि जी अ, ती लाईट जी हाफ एन आवर मध्ये असते हानुकावर, ती लाईट इज ओरागनूज. आणि ती स्पेशल लाईट आहे. आणि त्या लाईट, समज जर माणूस, म्हणून इकडची पद्धत आहे, खूप लोक बसतात अर्धा तास तिकडे नमाज करतात. जेव्हा खानुका लागल्यानंतर हाफ एन आवर खूप प्रॉब्लेम्स असतात त्या, आपल्याला बसवायला चान्स नाही मिळत. पण तरी सुद्धा माणसाने बसलं पाहिजे हाफ एन आवर, नमाज केली पाहिजे. आणि तो हाफ एन आवर खूप इम्पॉर्टंट असतो. तो अर्धा तास असतो, तो फार इम्पॉर्टंट असतो. आणि त्यावेळेला त्या माणसाने नमाज केली पाहिजे, त्या ओरा गनूज. आणि तो स्पेशल लाईट जो एव्हरी वर्ष येतो आपल्याकडे, तो 4 तास आहे, वर्षातून 4 तास आहेत जेव्हा तो लाईट आपल्याला दिसतो. आणि जेव्हा तो लाईट स्पेशल, तो ओरा गनूज तो असतो, तेव्हा जेव्हा ती नमाज डायरेक्टली वर जाते आपली, आणि खूप स्पेशल त्याच्यामध्ये आपल्याला ब्लेसिंग्स मिळतात. त्यावेळेला माणसानी ती नमाज केली पाहिजे. आणि त्याच्यामध्ये जेव्हा एलाहाद मेईर अनेनी, द गॉड हु इलिमिनेट्स द वर्ल्ड, तो परमेश्वर जो आपल्याला लाईट देतोय, तो कोणत्या लाईट बद्दल आपण बोलतोय? ही स्पेशल लाईट, त्या लाईट बद्दल. आणि महाराष्ट्रांनी एक्सप्लेन केलं जसं, का ती लाईट जी आकाश बरोबर कोणी दिली आपल्याला खानुकामध्ये, आणि त्या लाईटमुळे तो मोठी मिरॅकल झाली, ती आत्ता पण आपल्याला दे. आणि त्या स्कूतनी आपल्याला मिरॅकल होऊन दे. तर माणूस, जेव्हा आपण हनुका लावल्यानंतर अर्धा तास बसू शकतो, आणि नमाज करायला ऑपॉर्च्युनिटी आहे. आणि त्या वेळेला आपल्याला जे पाहिजे ते नमाज करू शकतो, ज्यांच्या रेफुवासाठी नमाज करू शकतो. आणि बेजत असेम, तर ती स्पेशल सेगुला, तो स्पेशल ब्लेसिंग आणि स्पेशल लाईट, तो आपल्या प्रत्येकाच्या लाईफमध्ये येऊ शकतो. आणि मिरॅकल्स, मोठे मोठे मिरॅकल्स होऊ शकतात. तर बेजत असेम, आय रिअली होप का ए, आपण ह्या स्पेशल सेगुला, या स्पेशल गोष्टीचा आपण फायदा घेऊ. आणि आणि ह्या हानुकामध्ये जेव्हा तो हाफ एन आवर फार डिफिकल्ट असतो, इट्स नॉट इझी हाफ एन आवर बसायला. पण त्याच्या आधी प्रिपरेशन पाहिजेत माणसाला, आधीच प्रिपरेशन केले पाहिजेत. आणि स्त्रियांनी नवऱ्यासाठी आधीच काय ते बनवून ठेवलं पाहिजे, म्हणजे तो अर्धा तास त्रास नाही देणार तिला, मला दे खायला, भूक लागले. मुलांसाठी बनवून ठेवलं पाहिजे काहीतरी आधीच, आधीच प्रिपरेशन केलं पाहिजे. बोलतात का खाखाम एनाव बेरो शो, जो पण माणूस हुशार आहे तो आधीच विचार करतो पुढे काय होणार आहे, आणि तसं रेडी करतो. तसंच तो हाफ एन आवर, अर्धा तास खानुकाचा लाईट लावल्यानंतर आपल्याला बसायची ऑपॉर्च्युनिटी आपल्याला पाहिजे. तर माणसानी, प्रत्येकाने डिसाईड केलं पाहिजे का कसं प्रिपेअर करून ठेवीन, आधीच आधीच सगळं रेडी करून ठेवीन, म्हणजे मग हाफ एन आवर माझ्या नमाज करायला मिळेल. जसं नेईलामध्ये आपण नमाज करतो, त्या प्रकारे आपल्याला आता पण ऑपॉर्च्युनिटी नमाज करायला. आणि ती ऑपॉर्च्युनिटी घेतली पाहिजे. पण त्याच्या आधी प्रिपेअर केलं पाहिजे, बनवून ठेवलं पाहिजे. कारण त्याच वेळेला सगळ्यांना भूक लागते, सगळ्यांना सुफगाणे खायचे असतात, सगळे सुफगाणे खायच्या मागे लागतात, पाहुणे येतात बरोबर त्या टायमाला. आणि फार डिफिकल्ट असतं त्यावेळेला. पण अ, प्रत्येकाने डोकं चालवून हुशारीने तो त्या टायमाचा फायदा घेतला पाहिजे. आणि नमाज केली पाहिजे आकाश बखुरा, कारण तो स्पेशल टाइम वर्षातून
4च तास आपल्याला येतो ह्या खानुकाच्या दिवसामध्ये. तर बेजात हशेम विल फिनिश दिस शिवर, आपण एंड करूया हा शिवर विथ अ स्पेशल प्रेयर ॲज युजल. परत अनाउन्समेंट का आपला शिवर नेक्स्ट वीक पासून उद्यापासून हाफ एन आवर नंतर चालू होईल. तर कोण पण 5 वाजता आला तर थांबा. 5:30ला शिवरिम चालू होतील बेजात हशेम. आणि त्या पूर्ण आठवडा हानुका संपेपर्यंत हाफ एन आवर नंतर, म्हणजे इस्रायलला 5:30ला असेल आणि इंडियाला 9 वाजता असेल. तर वील फिनिश द शिवर विथ द स्मॉल प्रेयर. तुम्ही बघू शकता पुढे ते तुमच्या स्क्रीनवर. מודעני לפניך, אדוני אלוהי, ששמת חלקי מיושבי בית המדרש, ולא שמת חלקי מיושבי קרנות, שאני משכים והם משכימים. אני משכים לדברי תורה והם משכימים לדברים בטלים. אני עמל והם עמלים. אני עמל ומקבל שכר והם עמלים ואינם מקבלים שכר. אני רץ והם רצים. אני רץ לחיי העולם הבא והם רצים לבית שחת. שנאמר, ועתה אלוהים תורידם לבית שחת, אנשי דמים ומרמה לא יחצו ימיהם, ואני אבטח בך. So thanks a lot for being with us. अभ्यास केल्याबद्दल तुझा रब्बा.